श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसरी माळ आहे आणि देवीला प्रिय असणाऱ्या विड्याची पानं जे आहेत तर त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. तुमच्या घरामध्ये पहा, घटस्थापना केलेली असेल, अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल किंवा ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही केलेल्या नसतील तरीसुद्धा तुम्ही आपल्या देवघरासमोर, आपल्या देवीच्या फोटोसमोर, कोणतीही देवी असू द्या, तुमची कुलदेवीचा टाक असू द्या किंवा मग मूर्ती असू द्या, त्यासमोर आपल्याला हा एक उपाय विड्यांचा पानांचा करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. नवरात्रीमध्ये देवींच्या 9 रूपांचं आपण पूजन करत असतो. नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला आणि देवीच्या प्रत्येक रूपाला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे उपाय आपण देवीसाठी करून त्याचे निश्चितपणे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये जी कुलदेवी आहे तर ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वावरत असते. ज्यावेळेस बघा, आपण कोणताही उपाय, कोणतीही सेवा एकदम श्रद्धेने आणि भावनेने करतो त्यावेळेस आपल्यावरती देवी प्रसन्न होत असते. बऱ्याचदा आपल्याला इच्छा असून सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये कुलदेवीच्या आपल्याकडून काही सेवा घडत नसतं. म्हणूनच नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीची, आपल्याला कुलदेवीची उच्च सेवा करून तिचे जे काही फळ प्राप्ती आहे तर ती आपल्याला करून घ्यायची असते, पुण्यप्राप्ती करायची असते. जेच काय, आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच आपल्याला निर्माण करायचं असतं. देवीची सर्वात उच्च कोटीची आणि सर्वात आवडती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. ज्या मैत्रिणींना 14 पाठ करायचे आहेत तर त्यांची ही सेवा चालू असेलच. ज्यांनी फक्त 5 किंवा 7 पाठ करण्याचा संकल्प केलेला असेल तर आजच्या दिवशी आवर्जून ह्या दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करावा. आणि बघा, आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारी हा दिवस आल्यामुळे, तिसरी माळ आल्यामुळे या दिवसाला खूप सारे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि हा आपल्या कुलदेवीचा वार देखील आहे. यामुळे बघा, तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तर बघा, ज्यांनी अजूनपर्यंत सुद्धा दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात केलेली नसेल त्यांनी मंगळवारी आणि शुक्रवारी एक तरी पाठ दुर्गा सप्तशतीचा करा. तर पहा, नवरात्रीमध्ये देवीची 9 रूपं असतात आणि प्रत्येक रूपाचा एक बीज मंत्र आहे. त्यामुळे पहा, देवीचं तिसऱ्या माळेला जे रूप आहे तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि बघा, प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा, कारण हा उपाय फक्त आजच करता येणार आहे. जर आपला मासिक धर्म चालू असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. तर पहा, मासिक धर्म झाला, सुतक झालं, विटाळ झालं, ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला जरी ह्या दिवशी तुम्हाला पाठ करणं जमलं नाही तर तुम्ही अखंड नामस्मरणसुद्धा करू शकता. तर पहा, जर तुमचा मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्हाला हा नागवेलीच्या पानांचा उपाय करता येणार नाही, कारण ही एक उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे आपल्याला ह्या उच्च कोटीच्या सेवेचं पावित्र्य राखायचं आहे. तर पहा, आपल्याला ह्या ज्या काही नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून ह्या सेवेची सुरुवात होत असते. तर देवीची जी सेवा आहे तर ती पहिल्या दिवसापासून सुरू होते. देवीचं पहिलं रूप जे आहे पहिल्या दिवशीचं ते शैलपुत्री असतं. तर पहिल्या दिवशी शैलपुत्री रूप आहे देवीचं आणि त्या दिवशी पहा, नागवेलीच्या पानांचा आपण माळ चढवलेली आहे. परंतु हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर देवीच्या तिसऱ्या रूपाला आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तिसऱ्या माळेलाच हा उपाय करायचा आहे. पहा, आजच्या दिवशीचं देवीचं जे रूप आहे तर ते आहे चंद्रघंटा. चंद्रघंटा स्वरूपातील देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, तिला कोणती माळ अर्पण करायची आहे, हे मी तुमच्याशी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर अजून पण पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहावा. नवरात्रीमध्ये देवीच्या प्रत्येक रूपाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला देवीच्या रूपानुसारच करायचे असतात. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो नवरात्रीतील तिसऱ्या माळेलाच करायचा आहे. आणि आपली जी आई आहे, चंद्रघंटा रूप आहे, आज तिसऱ्या माळेचं रूप आहे देवीचं, तर त्या देवीच्या रूपाला आपल्याला हा 2 विड्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे.
तर पहा, सर्वात अगोदर आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरातील तुम्हाला अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही घट बसवलेला असेल तर तुम्ही देवांचे जे घट स्थापना केलेली असेल आणि त्यामुळे आपण देवांना झोपवत असतो नागवेलीच्या पानावरती. पण आता तुम्हाला देवपूजा करता येणार नाही, फक्त देवांचे फुलं असतात तर ते आपल्याला बदलावे लागतील. तर पहा, तुम्हाला देवांना फुलं अर्पण करायचे आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अक्षता अर्पण करायचे आहे. आणि जी घटावरती माळ आपण चढवत असतो तर ती माळ चढवून घ्यायची आहे. देवीला नैवेद्य अर्पण करायचा. दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. तर पहा, ज्यांचं एकच पाठ करायचं ठरलेलं आहे तर त्यांनी आजच्या दिवशी एक पाठ केला तरी चालणार आहे. तर हे पाठ जे आहेत तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर अष्टमीला देखील करू. आणि ज्यांना 3-5 असे जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असेल असा संकल्प जर त्यांनी केला असेल, अजूनही तुम्ही सुरुवात केलेली नसेल, तर मग तुम्ही आजपासून दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत तर ते करायला सुरुवात करू शकता. देवीच्या सर्व सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. देवीला नैवेद्य वगैरे अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. फक्त दुपारी जो 12 ते 12:30ची वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला उपाय करायचा नाही. आता बघा, 2 विड्याची पानं आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला आपल्या कुलदेवी समोर बसायचं आहे. म्हणजे आपण जिथे घट बसवला आहे त्याच्या समोर बसायचं आहे. जर तुम्ही घट बसवला नसेल तर देवघरासमोर आपल्या देवी असतात तर त्या देवीसमोर बसायचं आहे. हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावरती आपल्याला त्या कुलदेवीचा म्हणजेच आजचे जे रूप आहे, चंद्रघंटा रूप आहे देवीचं, तिचा मंत्र लिहायचा आहे. तर पहा, देवीचा आज चंद्रघंटा रूपाचा जो देवी आहे तर तिचा मंत्र बीज मंत्र आहे रीम. तर हा कुलदेवीचा बीज मंत्र आहे. तर हाच आपल्याला विड्याच्या पानावरती लिहायचा आहे. 2 विड्याची पानं एकावर एक ठेवायची आणि त्यावरती आपल्याला हा एक मंत्र रीम बीज मंत्र आहे हा लिहायचा आहे. तर पहा, कशा प्रकारे लिहायचं आहे. तर 2 पानं आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. त्याचे डेट जे आहे तर ते कुलदेवीच्या कडे करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर कुंकवाने रीम हा शब्द लिहायचा आहे, जिथे मी स्क्रीनवर दाखवला आहे त्याप्रमाणे. तर पहा, तुम्ही बोटानेही हा शब्द लिहू शकता किंवा मग काडीपेटीच्या काडीचा जर कुंकवाची पेस्ट करून त्याचा वापर तुम्ही करू शकता. तर पहा, प्रत्येक स्वरूपाचा वेगवेगळा मंत्र असतो. तर आजचं रूप आहे चंद्रघंटा. तर ह्या देवीचा जो मंत्र आहे तर तो आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओम श्रीम शक्तये नमः. ओम श्रीम शक्तये नमः. परत एकदा सांगते, ओम श्रीम शक्तये नमः. तर पहा, हा एक मंत्र जो आहे तर तोच आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. पहा, जो बीज मंत्र आपण कुलदेवीचा त्या पानांवरती लिहिलेला आहे रीम, तर ते पानं हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या घटासमोर बसायचं आहे किंवा देवघरासमोर बसायचं आहे. आणि जो मंत्र चंद्रघंटा रूपाचा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तो आपल्याला 21 वेळा उच्चारायचा आहे. तर हा मंत्र म्हटल्याच्या नंतर आपण जे काही आपल्या जीवनामध्ये अडचणी संकट येत आहेत ते दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होण्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जी आपली कुलदेवी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वावरत असते. त्यावेळेस आपण तिची सेवा उपासना करतो आणि असे उपाय करून तिला प्रसन्न करतो. त्यावेळेस ती आपली इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत तर त्या निश्चितच पूर्ण करते. परंतु आपण जो काही सेवा करणार आहोत, काही उपाय करणार आहोत, पण ते पूर्ण श्रद्धेने करत चला. तर पहा, चंद्रघंटा रूपाच्या जे बीज मंत्र आहे तर ते आपल्याला ह्या विड्याचे पानं हातात घेऊन म्हणून त्या मंत्राने आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर ही जी विड्याची पानं आहेत तर ती आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे. अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तो तुम्हाला माहीतच आहे की विड्याची पानं आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरत असतो. तर पहा, विड्याच्या पानावरती असा हा बीज मंत्र लिहिल्यामुळे कुलदेवी ही प्रसन्न होते आणि तिचे शुभ आशीर्वाद हे आपल्याला लाभतात. तर पहा, नवरात्रीतील ह्या 3ऱ्या माळेला आज मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं, आपण फक्त घरामध्ये घटस्थापना करतो परंतु देवीचे काही सेवा उपाय आपण करत नाही आणि फक्त अखंड दीप प्रज्वलित केलेला असतो. काही ना काही तोडकी मोडकी आपल्याकडून व्हायला हवी आणि सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ.
यामुळे तुम्हाला आज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जरी करायला जमला तर नक्की करा आणि पहा, ज्यांना शक्य आहे, जे घट बसवतात आणि कोणी घट बसवत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आणि असे उपाय करून तुम्ही आपल्या आपल्या ज्या काही इच्छा आहेत, काही अडचणी आहेत, संकट आहेत, तर ते दूर करू शकता. तर पहा, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी वावरत असते तेव्हा ती पाहत असते की आपली कोण सेवा करत आहे. आणि बघा, आपण सेवा करणंच एवढं महत्त्वाचं आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जे काही आधार कुणी आलं तर त्यांचं आदरातिथ्य करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडून कुणालाही अपशब्द बोलू नये, त्याचबरोबर कुणाचीही निंदा नालस्ती करू नये, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. असे हे कुलदेवीचे नियम आहेत आणि हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला कुलदेवीचे शुभ आशीर्वाद लाभतात. गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला ह्या सेवेचं फळ मिळत नाही. म्हणजे आपण कुणाची निंदा करतोय किंवा अपशब्द बोलतोय, तर ह्या गोष्टी जर आपण पाळल्या नाही तर आपल्याला आपले जे काही आपण उपाय करतो, सेवा करतो, त्याचं फळ मिळत नाही. मग परत आपण म्हणतो की मी एवढे सेवा उपाय करते परंतु मला याचं फळ मिळत नाही. तर बघा, असा होता हा आजचा छोटासा आणि छानसा उपाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता राणी.